मोहम्मद अय्यास हे प्रकरण आत्ताच मी भारतात आल्यावर समजलं. तर अचलपूर परतवाड्याच्या अतिशय ऐतिहासिक सिटीला कलंक लावणारा आहे. मोहम्मद अय्यास याला पायदळी तुडवलं पाहिजे, खरं तर चौरंगा केला पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज करत होते तशा पद्धतीनं मोहम्मद अय्यासचा चौरंगा करणं गरजेचं आहे. मोहम्मद अय्यास, मोहम्मद म्हणजे अतिशय इस्लाममध्ये पवित्र नाव. मोहम्मदला पवित्र स्थानी असं नाव दिलं गेलं जातं आणि जे अपवित्र घटना केली त्याला तुडवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही कुठलाही पक्षीय धर्मभेद न ठेवता एकत्रित होऊन वेळ पडलं तर 15 दिवसाच्या आत कारवाई झाल्यानंतर आंदोलन करू. प्रश्न पुन्हा का हिंदुत्ववादी सरकार केंद्रातही आहे आणि राज्यात पण आहे. मग आता हिंदुत्ववादी सरकारमध्ये हिंदूच्याच मुली पुन्हा खतऱ्यात येत असेल तर आता काय करावं, कुणाला न्याय मागावा? म्हणजे एका इकडे बटेंगे तो कटेंगे म्हणणारे लोक गेले कुठं? तुमच्या राज्यामध्ये तुमच्याच राज्यामध्ये असे अन्याय होता आणि तुम्हीच बोंबलताय. या सगळ्या संदर्भात फडणवीस साहेब काय करताय? गुन्हेगाराची कोणती जात नसतं, त्याचा कोणता धर्म नसतो. गुन्हेगार गुन्हेगारच असतो. त्याने हिंदू मुलींसोबतच जो छळ केला तो मुस्लिम मुलींसोबत सुद्धा केला. आणि मग सगळ्या मुस्लिम संघटनांनी एकत्र होऊन याचा विरोध केला पाहिजे. ज्यांनी केला त्यांचं आभारच मानतो आहे. आणि म्हणून इथं जात पात धर्म पक्ष न पाहता अन्याय केलेला आहे, त्या मुलींचा छळ केलेला आहे, त्याच्याविरुद्ध एकत्रित होऊन आम्ही लढा उभारण्यास सज्ज आहोत. वेळ पडली तर 15 दिवसात कारवाई झाली नाही पूर्ण तर आम्ही SP कार्यालयावर आंदोलन करू.